नमस्कार, साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। बदलापूरमधील एका शाळेमध्ये 2 शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने 24 ऑगस्ट महाराष्ट्र बंदची हाक दिली होती। मात्र महाविकास आघाडीच्या बंदला मुंबई हायकोर्टाकडून बचाव केला। बंद मागे घेतल्यानंतर महाविकास आघाडीकडून राज्यभर मूक आंदोलन करण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर अकोल्यातील धिंग्रा चौकात भर पावसात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात महाविकास आघाडीचे सर्व स्थानिक नेते उपस्थित होते। महिलांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात धिंग्रा चौकात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीने काळे झेंडे दाखवून निषेध आंदोलन केले। देशाबरोबरच राज्यातही चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे। अकोल्यातही 6 चिमुकल्यांवर एका शिक्षकाने अत्याचार केला। या विरोधात आंदोलन सुरू। काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडीने काळे झेंडे व तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून धिंग्रा चौकात ठिय्या देत शांततेत आंदोलन केले। पोलिसांचा होता कडेकोट बंदोबस्त। माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत आज आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने अकोला येथील धिंग्रा चौकात ज्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमधील 2 चिमुरड्यांवरती जो अमानवीय अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ महिला विरोधी महायुती सरकारचा निषेध करण्याकरता आज आम्ही इथे तोंडाला काळ्या पट्ट्या व काळे झेंडे दाखवून आज आम्ही इथे आंदोलनाकरता निषेध करण्याकरता बसलेलो आहे। त्यांनी या सरकारचा निषेध केला, देवेंद्रजीचा निषेध केला। देवेंद्रजी विरोधात या जिल्ह्यातली भाजप निषेधार्थ रस्त्यावर उतरली आमच्या सोबत। त्यामुळे मी त्यांचं अभिनंदन करतो की त्यांच्या लक्षात आलं की आपला जो गृहमंत्री आहे खरं तर हा कोल्ह्या इरीत जीव द्यायच्या लायकीचा आहे। कारण की आमच्या खेड्यात म्हणतात पाण्यात जीव नाही द्यायचा, कोल्ह्या इरीत तळकू तळकू मरायसाठी। त्यांच्या लक्षात आलं। आज महाराष्ट्र सरकारमध्ये कशा पद्धतीनं तुम्ही पहा कशा पद्धतीने महाराष्ट्रात अत्याचार होऊ राहिले। बदलापूरमध्ये 4 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला, अकोल्यामध्ये काजीखेडमध्ये अत्याचार झाला, 6 मुलींवर अत्याचार झाला। आणि हे सरकार एकीकडे तुम्हाला सांगतो महिलांच्यासाठी जर कोणी रस्त्यावर उतरली तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात हे राजकारण आहे का? आमच्या मुलीवर अत्याचार झाला तर आम्ही रस्त्यावर नाही उतरायचं, घरात बांगड्या भरून बसून राहायचं? मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभते का? मग त्या मुख्यमंत्र्याच्या 1,500 रुपये तुम्ही महिलाला देऊ राहिले, त्यामुळे तुमचं स्वागत करायला महिलांना यायचं 1,500 रुपयासाठी? असा भाऊ या आशिया खंडात कुठंच नसेल की ज्याला स्वतःचं मरण दिसलं मग बहिणीची आठवण आली, पण बहिणीच्या अत्याचारासाठी हा भाऊ कधी रस्त्यावर उतरला नाही। त्या आमची खरी तर मागणी त्या आरोपाला जेवढी सजा दिली ते तर कमीच आहे, परंतु अशी घटना महाराष्ट्रात या देशात पुन्हा घडली नाही पाहिजे। अशा लोकांना तात्काळ फाशीची सजा द्यायला पाहिजे। सगळ्यांनी देशाची माफी मागावी असे आवाहन नरेंद्र मोदी यावेळी केले। तसेच एकनाथ शिंदे शासनाच्या कार्यकाळात